नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमोल लाळगे. आज व्हिडिओ बनवण्याचं एक कारण असं झालं, की आता इथं हे काय झालंय, कांद्याचं शेत तयार करत होतो. इथं दंड बांधायचं काम चाललं होतं. दंड बांधायसाठी आलो होतो ना, आता येता येता या इथं खाली हे जे सीताफळीचं झाड आहे, या सीताफळीच्या झाडाखाली बसलेलो होतो थोडं. तर या ठिकाणं काय झालं, एक घोणस दिसली. ती घोणस अशी वर गेली. तर काय झालं, की सध्याच्या काळात म्हणजे मागच्या बऱ्याचशा म्हणजे 1 वर्ष झाले तसं आहे ना, सापांचं प्रमाण नाग असेल किंवा घोणस असेल ह्या विषारी पहिल्या काळात काय व्हायचं, धामण बऱ्यापैकी दिसायचे आमच्या शेतात. पण आता धामणीपेक्षाही नाग जास्त दिसायला लागलेत. त्यासोबत घोणस तर भरपूर प्रमाणात दिसते. आता एक महिन्याभर 15 ते 3 आठवड्यापूर्वी मका होती वावरात. त्या मकाची कणसं करताना त्या मकामध्ये एक नाग निघाला होता. तर नाग म्हणजे आता अतिशय विषारी प्राणी हा. त्यासोबतच या ठिकाणी हा जो बांध आहे, एक मका काढल्यानंतर हा बांध कापण्यासाठी मजुरांना लावला होता. तर कापत असताना तर या ठिकाणी काय झालं, मजूर कापत असताना अचानक त्याला कापता कापता घोणसचं एक पिल्लू दिसलं. बारीक पिल्लू होतं, म्हणजे जास्त बारीक नव्हतं, जास्त मोठं पण नव्हतं. तर हे जे साप आहेत, घोणस असेल, नाग असेल, यांचं प्रमाण का वाढायला लागलंय आपल्या इकडं. तर याचं एक थोडंसं जर पाहिलं आपण तर काय झालंय, सध्याच्या काळात तशी घोणस आहे का नाही हा प्राणी ज्या ठिकाणी झुडपं असतील किंवा ऊसाच्या शेतात इकडे जास्त प्रमाणात आढळतो. पण आमच्या इथं तसं काही नाहीये, मोकळं रान आहे. तरीही घोणसचं प्रमाण वाढलं का, तर काय झालं का बऱ्याचपैकी काय करतात हे सर्पमित्र जे असतात, एखाद्या ठिकाणी जर त्यांना जर बोलवलं साप किंवा नाग पकडायला, घोणस असेल, नाग असेल, हे जर पकडायला बोलवलं ते तिथून पकडतात आणि जाता जाता रस्त्याने कुठेतरी एका आडवळणी सोडून देतात. म्हणजे आमच्या इथं घोणस क्वचित दिसत होती, जास्तीत जास्त धामण असायचे. धामणीचं प्रमाण भरपूर होतं. आता धामण एवढ्या दिसत नाही, त्याच्यापेक्षा जास्त नाग आणि घोणस दिसतात. ह्या शेतात मागच्या 2-3 वर्षात तर मी कमीत कमी 7 ते 8 वेळा नाग पाहिलेले आहेत. बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या निदर्शनात आल्यानंतर ते त्यांचं प्रमाण देखील कमी होतं. पण यांची संख्या वाढती कशी, तर त्यांचं प्रजननाची पद्धत सिस्टीम कशी असते ते एकदा आपण पाहू. नाग जो असतो, तर नाग हा अंडी घालत असतो. एका वेळेस नाग 30 ते 40 अंडी घालतो. अंडी घातल्यानंतर नाग त्याचं रक्षण करत नाही. थोड्याफार प्रमाणात नाग रक्षण करतो. तसं बाकी इतर साप रक्षण करत नाही, पण नाग थोड्याफार प्रमाणात रक्षण करतो. पण इतर पक्ष्यांप्रमाणे नाग हा अंडी स्वतः उबवत नाही. तर अंडी काय काय होतं, ज्यावेळेस नाग हा अंडी कधी घालत असतो, तर साधारणतः मार्च ते जुलै, मार्च ते जून हे 2-3 महिन्याच्या कालावधीत नाग काय करत असणार, मादी नाग जो असतो, नागिन, ती अंडी घालत असते. ही अंडी घातल्यानंतर ती अंडी अशा ठिकाणी घालते की जेणेकरून त्या ठिकाणी जे टेम्परेचर हे साधारणतः 30 ते 35 डिग्री सेल्सिअस काय राहील, मेंटेन राहील अशा ठिकाणी. म्हणजे कसं, ज्या ठिकाणी तुमच्या समजा जमिनीला भेगा पडलेल्या असतील, तर त्या जमिनीच्या भेगांमध्ये अंडी घातली जातात. किंवा कुजलेला पालापाचोळा असेल, ते कुजलेल्या पालापाचोळ्यामुळे मध्ये काय होतं, ॲटोमॅटिक काय होतं, जे टेम्परेचर असतं ते टेम्परेचर मेंटेन राहतं. कारण ते कुजल्यामुळे का नाही तिथं ही तयार होत असते. ज्याप्रमाणे आपलं शेणखत असतं, शेणखतामध्ये हीट असते, तसंच प्रकार शेणखतात देखील बऱ्यापैकी अंडी. तुम्ही पाहिलं असेल, शेणखत भरताना, म्हणजे बऱ्यापैकी मी सुद्धा पाहिलेलं आहे, शेणखत भरताना उन्हाळ्यात आहे का नाही, मे ते म्हणजे एप्रिल मेच्या दरम्यान जर तुम्ही शेणखत जर भरत असाल, तर शेणखतात अशी बारीक बारीक अंडी भरपूर भेटतात. आपण म्हणतो ती सारड्याची अंडी असतील, कदाचित असूही शकतात, सारड्याची असतील, पण बऱ्यापैकी 30-40 अशी भरपूर अंडी असतात एकाच ठिकाणी. तर ती सापाचीही असू शकतात, नागाचीही असू शकतात, इतरही कोणत्या सापाची असू शकतात. तर साधारणतः ज एप्रिल, मे, मार्च किंवा जूनच्या पहिल्या सुरुवातीच्या काळात ही अंडी उबून तयार होतात. अंडी घातल्यानंतर अंडी उबायला साधारणतः 40 ते 80 दिवस, जसं त्याला टेम्परेचर भेटेल त्या दरम्यान अंडी उबून त्यातून नागाची जी पिल्लं असतात ती बाहेर पडतात. नागाची पिल्लं ही मुळात त्यांना जन्मजातच विषारी असतात. ते स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतात. त्यांचा जन्म झाल्यानंतरच ते एखाद्या प्रौढ नागाप्रमाणेच विषारी असू शकतात. ते विष त्यांच्यात जन्मजात तयार झालेलं असतं. त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहिलं,
तर आता घोणसचा जो प्रजनन प्रक्रिया आहे ती थोडीशी वेगळी आहे. घोणसमध्ये काय होतं का घोणस अंडी डायरेक्ट घालत नाही. तर ती अंडी स्वतःच्या अंगामध्ये उबवते आणि उबवल्याच्या नंतर ती काय करते, पिल्लांना जन्म देते. आणि तिचा देखील काळ हा मे, जून, एप्रिल, मे, जून असे या दरम्यानच असतो. त्याचंही प्रजनन त्याच टायमाला होतं. ती काय करत असते, अंडी स्वतःमध्ये उबवते आणि उबवल्याच्या नंतर डायरेक्ट पिल्लांना जन्म देते. आता मादी घोणस एका टायमाला 6 पासून म्हणजे वेगवेगळ्या अभ्यासामध्ये असं लक्षात आलं की 6 पिल्लांपासून तर 80 पिल्लांपर्यंत 80 पेक्षाही जास्त पिल्लं एका टायमाला ते काय करू शकतात, जन्म देऊ शकतात. आणि घोणसमध्ये असं असतं का घोणसमध्ये पिल्लांची वाढ म्हणजे मृत्यूदर हा कमी असतो. कारण अंडी न देता डायरेक्ट पिल्लांना जन्म दिला जातो आणि ही पिल्लं देखील जन्म झाल्याच त्यांच्यामध्ये विषाचं विषारी असतात. त्यांच्यामध्ये विष तयार झालेलं असतं आणि ते स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतात. आणि याच्यामध्ये काय होतं का काय आलेलं आहे का पूर्वीच्या काळी कसं व्हायचं का म्हणजे आता हे जे घार असेल किंवा कावळे असतील किंवा मोर असेल, बगळे असतील, हे काय करायचे, हे असे सरपणला म्हणजे यांच्या बारीक-बारीक पिल्लांना खाल्ल्यानंतर काय व्हायचं, त्यांचं प्रमाण कमी व्हायचं. पण सध्या काय झालेलं आहे, हे तुम्ही जर पाहिलं तर गावाच्या ठिकाणी देखील कावळे झालं किंवा बगळे झालं, यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे सध्या. मोरांचं प्रमाण जागोजागी काही-काही ठिकाणी असेलही, पण बगळ्यांचं सुद्धा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. त्याचबरोबर काय झालं, ऊसाची शेती भरपूर प्रमाणात वाढलेली. तर ऊसाच्या शेतीमध्ये काय होतं, अ, त्यांना म्हणजे हे जे घोणसला आहे, त्याला एकदम थंड वातावरण भेटतं. शिवाय आडोसा पण भेटतो. शिवाय ज्याचा पाचराटाचा जसा कलर आहे, तसा घोणसचा कलर असतो. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना त्यांचं संरक्षण पण करता येतं. त्यांची वाढ पण चांगली होते, कारण थंड वातावरण त्यांना भेटतं. आणि ज्यावेळेस ऊसाची तोड होते, ऊसाची तोड झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांना ते ज्यावेळेस यांच्या निदर्शनात येतात, जेवढे यांच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनात किंवा मजुरांच्या निदर्शनात येतात, बऱ्यापैकी त्यांची संख्या कमी पण होते. पण काय होतं, बऱ्यापैकी लोकं सर्पमित्रांना बोलवतात. सर्पमित्रांना बोलवल्यानंतर हे सर्पमित्र काय करतात, पकडतात आणि ज्या ठिकाणी रस्त्याने ज्या ठिकाणी दाट झाडे असेल, अशा ठिकाणी काय करतात, सोडून देतात. म्हणजे अशा आपल्या कांदा उत्पादक पट्ट्यात देखील जिथं घोणससारख्या सापांना जास्त लपायला जागा नसते, नागालाही जास्त लपायला जागा नसते, तरीही त्यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढलेली. लहान पिल्लांची देखील संख्या भरपूर प्रमाणात वाढलेली. तर असं ह्या सापांची संख्या वाढलेली आहे. आणि काय होतं, ह्या अति विषारी असल्यामुळे यांच्यामुळं शेतकऱ्याच्या जीवालाही धोका झालेला आहे. भरपूर तुम्ही अशा गोष्टी ऐकल्या असतील का त्याच्यामध्ये अ, हे साप चावल्यामुळं शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. कारण हे साप चावल्यानंतर त्याला अँटीव्हेनम दिल्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय ते जगूही शकत नाही. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आता यांच्याबरोबर काय काय असं असतं, ह्या सापांपासून आपण स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. तर साप चावला, तर साप चावल्यानंतर घाबरून न जाता त्याच्या शांततेत थोडं शांत राहून डॉक्टरकडे गेलं पाहिजे वेळेत आणि अँटीव्हेनम एकदा जर तुम्हाला भेटलं तर तुमचा जीव नक्की वाचू शकतो. तर अशा सापांपासून, नागापासून असेल किंवा गोवंश असेल, ह्या विषारी सापांपासून अ, स्वतःची काळजी घ्या. सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या. आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या अशा अनेक शेतकऱ्यांना व सर्पमित्रांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.